स्वाती मराठी रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये दाल खिचडी कशी बनवतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून मी नवीन ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे कोणतेच नवीन येणारे व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, एक पेला मी वाडा कोलम घेतला, पण तांदूळ कोणताही घ्या पण जुना पाहिजे। एक पेला तांदूळ घेतला आहे, त्याच्यात ह्या एक पेल्याच्या निम्म म्हणजे हा एक पेला तांदूळ आहेत ना, मग त्याच्या एक पेलाच ही डाळी व्हायला पाहिजे। मग तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ आणि फोडणीसाठी जिरं घेतलं आहे आणि धणेपूड, जिरेपूड आणि हिंग घेतला आहे। एक टोमॅटो घेतला आहे, 2 कांदे घेतले आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि लाल सुक्या मिरच्या, बेडगी वगैरे घेऊ शकता। हा आपला मालवणी मसाला, साजूक तूप, कोथिंबीर आणि कढीपत्ता एवढ्याच साहित्यात ही दाल खिचडी बनवून तयार होणार आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात बघा। ही सर्व डाळी हे बघा एकत्र करून धुवून घ्यायची आणि ही मूग डाळ आणि हे तांदूळ सर्व एकत्र करून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका साईडला फोडणीची तयारी। हे बघा कुकर गरम झालाय छानपैकी। आता फोडणीला आपण थोडंसं तूप टाकून घेऊ। तूप छान गरम झालं की आपण जिरं टाकून घेऊ। हे बघा जिरं छान फुललं, आपण हे लाल बेडगी मिरची टाकून घेऊ। थोडासा हिंग टाकून घेऊ, छान परतून घ्यायचं आणि मग कांदा टाकून घेऊ, छान परतून घ्यायचं। कांदा नरम पडण्यासाठी थोडं मीठ टाकून घेऊ आणि चांगलं परतून घ्यायचं। आणि हा ठेचलेला लसूण टाकून घेऊ आणि चांगलं परतून घेऊ आणि कांद्यावर कढीपत्ता टाकून घेऊ आणि चांगलं परतून घेऊ। आता हे कांदा नरम होईपर्यंत आपण जरा परतून घेऊ। कांदा बऱ्यापैकी नरम पडलाय, आता हे पण टोमॅटो टाकून घेऊ। थोडी कोथिंबीर टाकून घेऊ, खिचडीला चांगला स्वाद येतो। हे बघा चव भारी लागते। अजून चांगलं मिक्स करायचं। आता ह्यामध्ये धणा जिरा पूड टाकून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं। हे बघा धणे, जिरे पूड आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं परतवून घ्यायचं। आणि आता यामध्ये आपला हा मालवणी मसाला तुम्हाला किती कमी जास्त हवा करू शकता। आता हे बघा मला जास्त तिखट नको म्हणून मी मीडियमच टाकते आणि चांगलं परतवून घ्यायचं। बघा हे सगळे डाळ तांदूळ सर्व टाकून घ्यायचं। हे बघा आणि असं हे मिक्स करायचं। हे बघा छान असं परतवून घेतलं सर्व मिश्रण, सर्व डाळ तांदूळ आणि सर्व कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व मिक्स करून घेतलं। आता आपण ह्यामध्ये हे मी कोमट गरम पाणी, आता मी 1 पेला तांदूळ घेतलाय म्हणून एकाच्या दुप्पट 2 पेले तांदूळ टाकते, 2 पेले पाणी टाकते। हे बघा 2 पेले पाणी टाकते। हे बघा 2 पेले पाणी आणि डाळीसाठी एक एक्स्ट्रा 1 पेला म्हणजे टोटल 3 आणि हवं असल्यास अजून अर्ध, म्हणजे तुम्हाला समजा म्हणजे अशी लबलबीत पाहिजे असेल तर अजून अर्धा पेला तुम्ही वाढवू शकता। हे बघा आता मी याच्यामध्ये अजून अर्धा टाकते म्हणजे डाळीसाठी, म्हणजे टोटल 3.5 पेले मी पाणी टाकणार आणि हे आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा आणि आता ह्या स्टेजला आपण बघायचं की मीठ आणि मसाला वगैरे लागलाय की नाही। आता गॅस फास्ट करायचा। हे बघा आता उकळी चांगली आली, आता ह्या स्टेजला आपण थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। हे बघा गॅसला आता स्लोच ठेवायचा आणि थोडंसं तूप टाकून घेऊ। तुपाने जरा चांगला फ्लेवर येतो थोडंसं। हे बघा थोडंसं तूप टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करायचं। मग त्या खिचडीमध्ये तुपाची चांगली चव उतरते आणि चांगलं असं मिक्स करायचं।
आणि आपण आता कुकरचं झाकण लावून द्यायचं. आता मी सर्व मीठ वगैरे मसाला वगैरे ते बघितलं बरोबर आहे आणि आता मी ह्याचं कुकरचं लिड लावून घेते. हे बघा आता मी शिट्टी लावून घेते आणि 1 शिट्टी मोठ्या आचेवर 2 शिट्ट्या मध्यम आचेवर लावून घ्यायची. हे बघा कुकर बऱ्यापैकी थंड झालाय. आता मी शिट्टी काढून घेते आणि आता आपली खिचडी कशी झाली ती आपण बघूया. हे बघा अशा प्रकारे ही आपली दाल खिचडी बनवून रेडी झाली. ही बघा आता ही मला एवढीच पाहिजे म्हणून जर तुम्हाला जास्त लबलबीत हवी असेल तर तुम्ही 4 पेले पाणी घालू शकता. आता हे बघा आता थोडीशी कोथिंबीर चांगलं मिक्स करूया. हे बघा अशा प्रकारे ही आपली दाल खिचडी बनवून रेडी झाली. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. अशा प्रकारे ही आपली दाल खिचडी बनवून रेडी झाली. आता ही खिचडी ही जी मी जास्त प्रमाणात म्हणजे पाण्याचं प्रमाण हे मीडियम जसं हवं त्या प्रमाणात ठेवून म्हणून माझी खिचडी ही अशी झाली. जर तुम्हाला लबलबीत हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं तुम्ही कमी जास्त करू शकता. जर आपण कुठे समजा बाहेर गेलो आपल्याला वेळ झाला तर झटकीपट बनवून अशी आपण खाऊ शकतो. किंवा काहीतरी आपल्याला जरा चेंज म्हणून जर खिचडी खावीशी वाटली तरी पण आपण करू शकतो. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.